Say it. मी नाही करणार आहे. चला let's go. Sorry. We are not going to I can't do this. आणि आज आपल्यावर आहेत नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर निपुण धर्माधिकारी आणि नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टरची मैत्रीण मृण्मयी गोडबोले आज आपल्या बरोबर आहेत. आणि मैत्रीण नाही असं मैत्रीण नाही होत. नाही मी मानतो तिला मैत्रीण पण नाही मी पण त्याला मानते आता मित्र. पण आमचं काही महिन्यांपूर्वीच असं डिस्कशन झालं की आम्ही इतके दिवस फक्त एकत्र म्हणजे आय डोंट ओके बघ काहीतरी ऑकवर्ड होते नाही ठीक तुम्ही मित्रमैत्रिणी आहात. तर निपुण धर्माधिकारी आपल्यावर नसताना आज आपल्यावर निकित धर्माधिकारी आहेत. तर निकित धर्माधिकारी तुम्ही कसे आहात? ओके पीस. निकित नाव सर कोणी दिलं तुम्हाला? प्रवीण तरडे यांनी ते नाव पाडलं होतं 11वीत. मी जेव्हा जस्ट नाटक करायला लागलो होतो BMCC कडनं तेव्हा आम्ही एक प्ले विदिन अ प्ले नावाचं नाटक केलं होतं. त्याचा सारंग साठे डिरेक्टर होता जो भाडीपचं करतो. सो तेव्हापासून आमची तेवढी जुनी ओळख आहे सारंगची आणि माझी. आणि त्याच्यात माझा अर्थातच लहान रोल होता. आणि ते केल्यावरती तो प्रवीण तरडे आले होते आणि असं की तो कोण आहे, त्यांनी काय काम केलं वगैरे. जर ते सारंग म्हणलं कोण, त्यो गोरा त्याचे छोटे डोळे तो वगैरे. सारंग म्हणलं हा निपुण, हा तोच निकित. सो ते तेव्हापासून निकित नाव पडले जे बऱ्यापैकी प्रचलित आहे. आता धप्पाचा तुझा चित्रपट यायचा आहे तो तू कम्प्लिटली लहान पोरं त्यांच्यावर कम्प्लिटली बेस्ट आहे. आणि तू आधी एक मूवी केली ज्याच्यात 20 लहान मुलं होती. 20 म्हणजे 20 अनुभव फार सॉरी बोलत असं तुम्हाला सांगितलं मागच्या. ओके काय 20 म्हणजे 20 धप्पामध्ये पण ती आहे. तो नाही व्यवस्थित होता माझा अनुभव हॉरिबल नव्हता पण वेगळा होता. कारण मी 20 वेगवेगळ्या वयोगटांच्या मुलांशी इंटरॅक्ट केलं नव्हतं. आणि निपुण इतकी मी लहान मुलांबरोबर हे नाहीये. मला खूपच अनुभव आहे. अनुभव नाही पण तो चांगला क्लिअरली तो चांगला तो माणूस म्हणून फरक आहे. कारण मी माणूस म्हणून चांगला असल्याने मला फार कष्ट पडत नाहीत लहान मुलांबरोबर डील करताना असं तुला बहुतेक म्हणायचं नाही. ओ शिट बरं ठीक आहे हो. एनिवे पण नाही पण मी आता या इथे निपुणचं कौतुक करू इच्छिते की मला असं वाटतं की हॅज डन अ व्हेरी गुड जॉब विथ द किड्स इन धप्पा. कारण तुला लहान पोरांची प्रॉब्लेम नाही रे आपण चांगलं बोलत 2019 मध्ये फक्त चांगल्या गोष्टी बोलायचं. नाही अनुभव घाण नव्हता पण अवघड होता कारण मला लहान मुलांची सवय नाही. पण ऑफकोर्स झाला तो सिनेमा पूर्ण आणि केलं आम्ही मॅनेज. आणि इनफॅक्ट बाय द एंड ऑफ इट ती लहान मुलं फक्त माझं ऐकायचं कारण मी त्यांची सिनेमातली टीचर होते आणि ते त्यांनी खूप मनावर घेतलं होतं. विच वॉज क्वाईट नाईस. टीचरचं ऐकायचं आहे मनावर घेतलं होतं. त्यामुळे मी सतत सेटवर असायचं माझा शॉट असो किंवा नसो. ठीक आहे. मला निपुणला विचारायचं प्रियंका बर्वेची रिप्लेसमेंट आयुष्यात कोणतरी नवीन मोठं घेऊन येईल आणि अनपेक्षित हे कधी विचार केला आणि तो काय नाही काहीच. मला संशय कल्लोळच्या वेळेस प्रियंका असं प्रयोग सुरू असताना किंवा सुरू झाल्यानंतर 2 महिन्यातच तिचा अमेरिकेचा दौरा होता त्यामुळे ते प्रयोग थांबणार असं वाटलं. तर मग ते कसे थांबवायचे त्यामुळे कोणीतरी आपण नवीन बघायला पाहिजे. तर कुणाला कास्ट करायचं काय करायचं आणि काहीच माहिती नव्हतं फारसं. तेव्हा गंधार ज्यांनी संगीत केलं होतं त्या नाटकाचं तर तो असं म्हटलं की संगीता चांदोरकरला विचारू आपण. तिला विचारलंच पाहिजे ती एक नंबर आहे वगैरे. तर त्यांनी सगळं कोऑर्डिनेट केलं. त्यांनी तिचा नंबर आणून दिला. मी तिला फोन करायचो ती उचलायची नाही. त्याच्यानंतर मी तिला फायनली मेसेज केला की अगं मी असं या नाटकासाठी तुझं बोलणं झालं आहे मी त्याचा डिरेक्टर आहे तर म्हणून कॉल करत आहे. तिने काही रिप्लाय केला नाही. आणि मग मी इव्हेंच्युअली राहुल दादाला म्हणालो की अरे तू कर जरा तिला फोन. ती काहीच रिस्पॉन्डच करत नाही. त्यांनी केला आणि दुसऱ्या रिंगला तिने उचलला. म्हटलं ठीक आहे हिला बघतो आता मी जेव्हा केव्हा जर कास्ट झाली तर आपण बघू काय ते. आणि मग लग्नच केलं. तर मग ते बघितलंच मग मी तिला असं. फक्त ते अजूनही मला कळायचं की ती खरं तर आता मला बघते पण नाही हरकत नाही.
आणि मागच्या तू म्हणालीस की निखिलचा खूप मोठा वाटा आहे कशात करिअरमध्ये पण. अच्छा हो हो मला असं वाटतं तो खूप चांगला बाउन्सिंग बोर्ड आहे की मी काय काम केल्याने त्यांनी काय फरक पडेल कारण त्याचा मला फारसा सेन्स नाही आहे त्यामुळे आय थिंक तो खूप प्रॅक्टिकली आणि एका ऑपोजिट साईडनी मला सांगू शकतो की काय काम कसं केलं पाहिजे आणि कसं माणसांशी डीलिंगच्या बाबतीत तो मला काही सल्ले देतो जे खूप तो डिरेक्टर असल्याचा हा तुला फायदा होतो की एकंदरीत कसं काय वावरायचं कसं हे द अदर साइड ऑफ थिंग्स आय गेट टू नो बिकॉज ऑफ हिम त्यामुळे आय कॅन मेक अ बॅलन्स जजमेंट अबाउट वर्क. मागच्या तू बाजीचा रिव्ह्यू देणार होतीस. नाही नाही कधीच नाही नेव्हर. कारण कारण का नाही देणारीस बाजीचा रिव्ह्यू? तुला कसा वाटला बाजी कसा? आम्ही एकमेकांचं काम असं जज नाही करत पब्लिकली आणि बाप जन्मचं पाहायला गेलं तर आता रिव्ह्यू मी करू. तुला बाप जन्म आता कसं वाटतं पाहायला? मी खरं फार मजेशीर आहे तुम्हाला प्रश्न विचारणं. मी कालच वेगळ्या कारणासाठी म्हणून तो लावला होता पहिले काही भाग कारण का आता धप्पाचं कंप्लीट करतोय तर मग पहिले डिस्क्लेमर कुठले कुठले असतात आपला आधीचा पिक्चर आहे बघून मी पहिले वगैरे तर त्यासाठी म्हणून बघितला पण ठीक वाटतं अजूनही अर्थात मला वाटतं प्रत्येक चित्रपटाचं हेच असतं की ती एडिट टेबलवर किंवा जेव्हा बनत असते तेव्हा पण त्यातले काही काही भाग असे असतात की आपल्याला वाटतं अरे काय मस्त केलं पण काही काही असे वाटत असतं की जरा हे असं करून बघायला पाहिजे होतं का वेगळा शॉट घ्यायला हवा होता का वगैरे वगैरे पण ठीक आहे नो रिग्रेट्स. मला ती एक अनुभव म्हणून किंवा जो काय अनुभव आपण प्रेक्षकांना म्हणून देतोय तो चांगला वाटतोय बाप जन्म थ्रू. ओके आता नाटक कंपनीशी आणि भाडीपाशी असोसिएटेड आहात तर नाटक कंपनीला तुमचं एक हे म्हणता येईल एक नियम होता कंपल्सरी आंघोळीचा तर तो काय नियम होता एकदा सांगशील का आणि त्याचे किस्से? कुठला हा नियम मला जर आठवण करून दौऱ्याला गेल्यावर आंघोळीला दोघांनीच आंघोळी एकत्र करायची. तो काय नियम मला अजिबात कोणी पाडलेला हा नियम? हा तू पाडलास आता. अजिबात नियम नाहीये अजिबात असं काही नियम नाहीये आणि सगळं बॉय लव्ह आहे ना ते खूप वियर्ड आहे. तू पण आहेस त्या नाटक कंपनीचं बघ जसे नाही पण मुलीने एकत्र आंघोळीला जात किंवा पण हा नाहीये नियम काय कुठला नियम आहे हे काही मला वाटते असे फोटो आहेत की दोघं जण आंघोळ करतायत तर तेव्हा नाटक कंपनी एकतर फॉर्मही झाली नव्हती ते सायकलच्या वेळचे म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला वगैरे असताना पौगंड अवस्थेतले हे काही वियर्ड त्याच्याही पलीकडे पौगंड अवस्था वगैरे म्हणजे काय काय केलं होतं तोपर्यंत एनिवे तर ते असं काही नियम नाही रे उगाच काहीतरी नाही पण हा नियम होता हे मला तुझ्याच मित्रांकडून कळालं. मग त्या मित्रांना सांग की असा काही नियम नाहीये तो त्यांनी काहीतरी त्यांचे वेगळे त्यांना काहीतरी हवं होतं म्हणून त्यांनी पटकन हे केलेलं आहे असला काही नियम नाही. तर तसंच की प्रोड्युसर मिळाला की म्हणजे आता आम्ही पण मागचे काही किस्से झाले तांत्रिक अडचणी प्रोड्युसर नसल्यामुळे आता प्रोड्युसर तर आम्ही माज करतो तर दौऱ्याला गेल्यावर तुम्ही पण प्रोड्युसर मिळालेला आणि मग प्रचंड माज केलेला तो म्हणजे केरळ दौरा. तर ते काय म्हणजे प्रोड्युसर मिळाला आता तू दिग्दर्शक आहे तुला माहिती आहे प्रोड्युसरची किती गरज आहे. केरळ दौरा म्हणजे दळणच्या प्रयोगासाठी गेलो होतो हा तेच असेल मी एकदाच गेलोय कारण केरळला काय नाही कोट्टायमला नाटकाचा दळणचाच प्रयोग होता जो स्टेट गव्हर्नमेंट केरळचा त्यांचा ऑफिशियल फेस्टिवल होता सो त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं तर सगळं माज केला होता म्हणजे काय होतं आमचं पहिलं नाटक असणार होतं ओपनिंग शो आणि त्यांनी हे केलं होतं की सगळ्यांची ट्रेननी सोय केली होती सेकंड क्लासनी सोय केली होती त्यामुळे माज कुठं आला मला कळत नाही त्याच्यात पण तिथे आलो ओके टाईप्स हॉटेल होतं आणि दुपारी ते म्हणले की आम्ही तुम्हाला एका हॉटेलमध्ये घेऊन जातो तिथं जेवा तुम्हाला ओके चांगलं आहे तिथे गेलो मेन्यू कार्ड दिला हातात आणि 20-22 जणांची टीम आणि खाणारे सगळे तर काय खायचं आहे तर ते म्हणले काय पाहिजे खा तुमचंच आहे ओके लोकांनी आपलं समजून खाल्लं तिथे रात्री पण म्हणजे दुपारचं जेवण इतकं झालं की रात्री जरा मग लोकांनी मिल्कशेक वरती वगैरे भागवलं की नको बाबा आज मग फक्त गुड नाईट मिल्कशेक्स पिऊ वगैरे अशा टाईप हे तसं झालं आणि दुसऱ्या दिवशीपासून असं व्हायला लागलं की फूड पॅकेट यायला लागली सगळ्यांना त्यामुळे तिकडे
आमच्या नंतर जे नाटक होतं ते कलकत्त्याहून आले होते, त्यामुळे ते ऑलरेडी 42 तासांचा प्रवास त्यांचा काहीतरी 56 तासांचा झाला होता ट्रेनचा, आणि त्यांना आल्या आल्या फूड पॅकेट्स मिळाल्यामुळे ते चिडले होते खूप. आणि आम्ही विचार होतो की आमचा झाला प्रयोग, आम्ही निघालो बाय, आमचं झालंय. पण माझं म्हणणं असं की मग निदान मग हे तरी ठेवावं की की हे पदार्थ एवढे तुम्ही खावेत. मेन्यू कार्ड हातात देऊन पाय ते मागवा म्हटल्यावरती ओके. विसरभोळेपणाचा स्वभाव आहे. मोबाईल तू फार विसरतेस, हरवतेस, म्हणजे लिटरली विसरत तर नाही, हरवतेस. तू तोडतेस ना. अच्छा ते पण. अच्छा ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्याचा फोन उचलण्यासाठी आणि न उचलण्यासाठी त्या पलीकडे फार उपयोग नाहीये. त्यामुळे इन्स्टा स्टोरी आपल्या जातच असतात ते, स्टोऱ्या त्याला काय, त्याला फोन नाही लागत, ते आपलं मूडवर. आजपर्यंत किती फोन हरवलेत तू? हरवलेत कमी, तोडलेत भरपूर. पण माझ्या फोनचं एक खूप चांगलं आहे की समाव ते मला लोक परतही आणून देतात. कारण मला वाटत नाही की अशा या फोनचं अजून कुणाला काही करता येणार असतं. त्यामुळे मला रिक्षावाल्यांनी आणि काही रिक्षावाल्यांनी अनेकदा फोन परत आणून दिले. पण तिचं फोनचा हे कोड खूप सोपा आहे, मी न बघता तो हे केला, मी डिकोड केला आता सगळ्या अकाउंट्सचे सगळे पासवर्ड्स हे निपुण नोज 1 2 3. ओ शिट, नाही निपुण मला प्लीज बदलून दे पासवर्ड. एवढं झालं, तो बदलला गेलाय आता ऑलरेडी. काही आहे का नाही स्पष्ट करण्यासाठी अजून एक गेम खेळूयात. अजून एक गेम आहे अच्छा. निपुण हा तुझा प्रॉप आहे. ओके. तो इथे असा अडकवायचा. हे किती लोकांच्या तोंडात जाऊन आलंय? काही वर्ड्स आहेत, तू नको. ओके ओके. हा निपुण बघेल, बोलेल, तू गेस करायचं. ओके. व्हॉट द हेल. हां, तुझं होत असेल तर. ओके, नाईस. थँक्स फॉर शेअरिंग इट. मी नाही करणार. चला लेट्स गो. सॉरी, मी ऑर्डर करत आहोत रे. निपुण मला तुझा फोटो काढू दे ना. प्लीज. ओ फक. हेलो. ओ शिट. You are Insta? रेडी? या. म्हणून मी तुला गेस करायचं. बाल ब्रह्मचारी. बाल ब्रह्मचारी. पप्पी दे हारूला. पप्पी दे पारू. व्हेरी गुड. तुला एक कशात थुंकायला काही हवंय का? नाही लगे. ही जी सेकंड लेवलची कॅव्हिटी आहे. हिंगाला पाने 4. पळसाला पाने 5. 4. हिंगळ. गेस तर करते तिला. राजा जया ग शालूवरती अर्थ. नाही माझा जया ग जळगाव. जया ग शालूवरती अर्थ. अरे गेस करायचं नाही काय? अरे तिला नाही जमत ते. आधा जया हँड्री मधला कण. जया हा जया ग शालूवरती अर्थ. मरतो. अर्थ असला पाहिजे. शुद्ध लेखनाची चुकी सकट ओळखली. वर्ड मेन ओळखलाच नाही अजून. जया जवळ्या. अगं नाही ग. हा आता जितेंद्रनी माझ्या लग्नात अख्खं करायचं. ओके. हे नाही जळणार. मदत करते. थँक्यू. हे नक्की एडिट नाही करणार ते. खूप करणार आहे. उत्साह पसारा मग देवाचा आसरा. काय पसारा हा तर देवाचा. मग देवाचा. क्या बात आहे. ओसाड रानात एरंड्याचा उद हे काय? ठीक आहे. एरंड्याचा उद. क्या बात आहे. तू अगर येडे तू
का ती का तू 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 हर्षाला हात तर लावून दाखव. याक हर्षा हर्षा कशाला? सैराट 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 सैराट. तू परशाला हात लावून हा आता एवढं आता करत अच्छी असते काय सई ताळणकर अच्छी असते अच्छी अच्छी रापची. अच्छी सई ताळणकर बच्चू. करेक्ट आईची कटकट या घेऊन चला झालं. एक मिनिट तुझं पासपोर्ट माहितीच आहे मला. अलभ्य लाभ अलभ्य लाभ अलभ्य लाभ हा 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 काढ हात काढ. ए नीट नीट तशीच थांब काढ हात. डिस्गस्टिंग या आय नो हा अलभ्य लाभ चला अलभ्य लाभ हा झालं एक. एक झालं हा पुढे. साऊंड साऊंड मी काय केलं ते? हात काढ मा कळत नाही काय. चड्डीत राहायचं. चड्डीत राहायचं. डिक्शनरी थिएटर थिएटर ते नव्हतं. अच्छा ओके. उडाला तर कावळा उडाला तर एडूक. उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक. इव्याने यावे नि ओणव्याने जावे. हिच्याने झालेली वजन जावे काय. आव आव आव. ओके सॉरी नाही वाचलं हा. इव्याने यावे नि ओणव्याने जावे. उभ्याने यावे यावे आणि ओंडव्याने जावे. ओके आशाला सॉरी माशाला पोहायला आणि बापाला ठोकायला शिकवायचं नाही हा. लाल भडक मार कडक. लाथ लाल लाल भडक माल कडक. ओके काही आडार ताई बाई वाड्यावर या. ओके ऍटिट्यूड मुळे होत डिक्शनचं काहीच नाही. बाई वाड्यावर या. ओके मी घालून हसता येत नाही. अच्छा ओके फक फक असं दिलंय फक. खरंच का ओके मला काहीच कर दे. I don't even know what this means. अच्छा मी बघत नाही बरं नाही. पाप भिरू. ओके ओल वचन बोल बच्चन. झालं. हिला सोपं होतं बरं. नाही नाही. ओ काय सुंदर दिसतेस. वाव Oh God. इतकी सुंदर ती. माझं नाक गळतंय माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय. ते नाकातनं बाहेर पडत नव्हतं. हे बघ ते घे. माझा भाऊच डिरेक्टर होता आणि मग तो फोटो माझ्याच कॉलेजच्या समोरच्या एका ज्यूस सेंटरवरही होता. मिक्स्ड फ्रूट ज्यूस 20 रुपीज. बाकी कतरीना कैफ, ऋतिक रोशन वगैरे 15 रुपीज.